आनंदाची बातमी आली। थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये असे टोटल मिळून 4000 रुपये या 10 बँकेमध्ये सोडले जाणार असल्याची सरकारच्या माध्यमातून आत्ताच 10 मिनिटांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक असलेल्या या 10 बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून या 10 बँकांमध्ये या जिल्ह्यांची लिस्ट आता कालच देण्यात आली होती। तशा प्रकारे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते की शेतकऱ्यांना आता हप्ता येण्यासाठी अजिबात वाट बघायला लागता कामा नये। नमो शेतकरीचा 7वा हप्ता आता पटकन त्यांना देऊन टाका अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली होती। तशा प्रकारे नमो शेतकरीचा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा त्या ठिकाणी हप्ता असं टोटल 4000 रुपये त्या ठिकाणी आता बँकांना सोडण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे पटकन शेतकऱ्यांना आता हे पैसे बँकेतून काढून घ्यायला सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण शेतकरी काय करतात, नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे पैसे आलेल्या ते बँकेतून त्या ठिकाणी सर्व पैसे काढून घेतात। परंतु त्या ठिकाणी बँकांचा कडक त्या ठिकाणी नियम आलाय, जर तुम्ही ठराविक रक्कम जर तुमच्या बँकेमध्ये नाही ठेवली तर तुमचा जो हप्ता आहे तर तो आल्या बँकेतून 300 रुपये त्या ठिकाणी काटले जाऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले या 10 बँकेमध्ये आता थोड्याच वेळामध्ये पैसे हे सोडले जाणार आहेत। आत्ताच तुम्ही बातमी देखील पाहिली आहे। त्यामुळे पटकन पैसे काढून घ्या असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 एकत्र बँकेमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे सोडले जाणार आहेत। मागच्या महिन्यामध्येच हे पैसे सोडले जाणार होते, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बाहेरच्या देशामध्ये दौऱ्याला गेले होते। त्यामुळे त्या ठिकाणी आता तुम्हाला एकत्र पैसे द्यावेत, त्यामुळे हप्ता येण्यासाठी लेट झाला। परंतु आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता तुम्हाला 4000 रुपये तुमच्या या 10 बँकेमध्ये आता सोडलेले आहेत। त्यामुळे पटकन पैसे तुम्हाला आता काढून या ठिकाणी घ्यायला सांगितलं आहे। तुम्ही आता तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता हे 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। फक्त याच 10 बँकेत आता हे पैसे सोडण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे अनेक बँकांमध्ये मागच्या वेळी पैसे अडकले होते। त्याचं कारण म्हणजे आता काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसतो, म्हणजे त्या साध्या बँका असतात, त्यामध्ये पैसे हे सोडण्यात येणार नाहीत। फक्त महत्त्वाच्या याच 10 बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आता आलेले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून यादी सांगण्यात आल्या कोणकोणत्या 10 बँकेत पैसे सोडण्यात आलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडण्यात आलेत। काल संध्याकाळीच या महत्त्वाच्या जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देण्यात आली होती। ज्यावेळी जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देण्यात येते त्यावेळीच त्या ठिकाणी आता सर्व पैसे जिल्ह्यात सोडण्यात येतात। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला नमोचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता याचे टोटल 4000 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत। कोणकोणत्या बँकेत येणार आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना खडसावून सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अजिबात कोणताही हप्ता इथून पुढे आता त्या ठिकाणी तुम्हाला जे काय असेल तर ते लेट होणार नाही, लवकरात लवकर पोहोचला जाणार। कारण 1 महिना झालं पीएम किसानचा हप्ता शेतकरी वाट बघत होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की इथून पुढे एकही हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी लेट त्या ठिकाणी तुम्हाला होणार नाही। तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी 4 महिने पूर्ण झाल्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता अनेकांना आता त्या ठिकाणी पैसे जमा आता सध्याला सुद्धा होऊ लागले आहेत। तुम्हाला त्या ठिकाणी पैसे थोड्याच वेळात जमा होतील, परंतु फक्त याच जिल्ह्यामध्ये आणि याच बँकामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। बाकीचे जिल्हे जे आहेत तर ते पुढील आठवड्यामध्ये किंवा त्या ठिकाणी अजून थोडा यासाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत याची सर्व लिस्ट जी आहे तर ती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। कारण
पिवळे व केशरी रेशन कार्ड जे आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आता PM किसानला आणि नमो शेतकरी योजनेला जर तुम्ही त्याचं कागदपत्र म्हणजेच तुम्हाला पिवळे किंवा केशरी याचं जर कार्डाचं झेरॉक्स दिला असेल तर तुम्हाला आज हा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। जर तुम्ही आता रेशन कार्डाची eKYC केलेली असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। सर्वात पहिल्यांदा आता तुमच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत। थोड्याच वेळामध्ये पैसे येणार आहेत। फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले काही तांत्रिक अडचणीमुळे टप्प्याटप्प्याने पैसे तुम्हाला सोडले जाणार आहेत। पहिल्यांदा आज 15 जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत। त्यामुळे आता आज नमोचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यासाठी अखेर मुहूर्त लागला आहे। शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली परंतु आज या 10 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी सोडलेले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघणार आहोत की कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता हे या 10 बँकेमध्ये पैसे सोडले आहेत, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडले आहेत याची यादी सुद्धा या ठिकाणी आली आहे, ते आपण बघणारच आहोत। परंतु सर्वांनी लक्षात ठेवा, यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता येणार नाही। त्याचं कारण म्हणजे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे खडसावून सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं, आधीच सांगितलं होतं की तुमच्या घरातील एकाच व्यक्तीने PM किसान योजनेचा हप्ता घ्यावा। जर तुमच्या घरातील जास्त लोकांनी PM किसान योजनेचा अर्ज भरला असेल आणि ते घेत असतील तर सर्वांचे अर्ज त्या ठिकाणी कट करण्यात येतील। मागच्या वेळी असं सांगून पण आता अनेक शेतकऱ्यांनी आता डबल अर्ज करून म्हणजेच एका घरातील आता एका वडिलांची 2 मुलं आणि त्यांचे वडील असं तिघं PM किसान योजनेचा आणि नमोचा हप्ता घेत आहेत। तर अशा कुटुंबाला या योजनेतून कायमचं वगळण्यात आलं आहे। त्यांना आज या ठिकाणी हप्ता येणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगितलं आहे। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी या ठिकाणी सांगण्यात आले की PM किसान योजना ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे आणि जर तुम्ही एका घरातील 3 ते 4 व्यक्ती जर PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता घेत असाल तर ते सरकारच्या माध्यमातून सर्वांचेच हप्ते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार होते आणि तशा प्रकारे आता सध्याला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत। काही शेतकऱ्यांना थोड्या वेळामध्ये आता जमा होतील, परंतु आता अनेक शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले। जर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी 3 ते 4 जण जर PM किसान योजनेचा अर्ज भरले असतील, नमोचा अर्ज भरले असतील आणि जर ते सर्वांना पैसे येतील असं पकडत असतील तर कोणाला सुद्धा या ठिकाणी पैसे घरातल्यांना त्यांच्या सोडले जाणार नाहीत। मग आता कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे सोडले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांची लिस्ट या 10 बँकांना देण्यात आलेली आहे तर त्या बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आल्या। पहिल्यांदा आपण या ठिकाणी तुम्हाला बँका सांगतो, तर त्या बँकामध्ये ज्या जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या ती लिस्ट देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा आता पहिली बँक आहे ती म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट बँका यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सोडले जाणार आहेत, ती म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। या ज्या 3 बँका आहेत तर या बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात, स्वस्तामध्ये कर्ज देतात। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते या बँकामध्ये आहे। तर या 3 बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमोचे 2000 आणि PM किसान योजनेचे 2000 असे 4000 रुपये आता थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत आणि अजून कोणत्या बँकामध्ये पैसे येणार आहेत बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामधील पुढची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये जवळपास 50% शेतकऱ्यांनी आता बँकेचे खाते खोलून त्याला आधार कार्डला लिंक सुद्धा केलेले आहे। त्यामुळे तुमच्या सुद्धा बँकेमध्ये पैसे दिले जाणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांची लिस्ट या बँकामध्ये देण्यात आल्या तर ते जिल्हे तुमचा जिल्हा त्यामध्ये असेल तरच तुम्हाला आज थोड्याच वेळामध्ये हे पैसे येऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण जिल्ह्याची लिस्ट समजल्याशिवाय तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार नाहीत। त्यामुळे जिल्हे कोणते आहेत नक्की बघा। आता पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। 90% शेतकऱ्यांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असते, त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता हे पैसे येऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस खाते। यामध्ये सुद्धा जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे येऊ लागले आहेत।
त्यानंतर पुढची बँक आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी सहकारी बँक जे असते तर त्यामध्ये सुद्धा हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे, आता बघा तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता आलेली आहे। तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 असे 4000 रुपये जमा होऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आल्या त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जिल्हे समजून घ्या, कारण याच जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, यामध्ये सुद्धा पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर धुळे जिल्हा आहे, त्यानंतर आता बघा इथं स्पष्टपणे सांगितलंय आता ठाणे जिल्हा या ठिकाणी घेण्यात आलाय। त्यानंतर पालघर आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, बुलढाणा आहे, त्यानंतर नांदेड झाला, अकोला झाला, परभणी झाला, यवतमाळ झाला, अशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत। परंतु शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आज जर हा हप्ता आला नाही तर तुम्ही काळजी करू नका, कारण 4 महिने हा हप्ता देऊन सरकारने त्या ठिकाणी पूर्ण केलेत। लवकरच तुमच्या सुद्धा खात्यावरती हप्ता येणार आहे, फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये जिल्हे तुम्हाला जर त्या ठिकाणी सांगितले नसतील तर तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना पैसे येणार आहेत। कोणाला सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात आलेलं नाही, फक्त तुम्ही सरकारने लावलेले नियम पाळा, आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सरकारच्या माध्यमातून हा हप्ता लवकरच सोडला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाहेरच्या देशातील दौरा लवकरच आटपून येत आहेत आणि तुम्हाला लगेचच पीएम किसान योजनेचा आणि नमोचा हप्ता या ठिकाणी आता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।